गौरीची तयारी सुरू आहे. आता गौरी सजवणार आहे. सगळ्यात जास्त एक्साइटेड असलेला माणूस इथे आहे. ह्याची लाडकी गौरी. ही गौरी शेवटचं अशा प्रकारे आमची गौरी रेडी झालेली आहे. मेहनत मेहनत गोड दिसते. किती अजून सुंदर दिसशील तू. मस्त दिसते. नवरीला नटवतात तसं नटवतात या दोघी. मेहंदी काढूयात का आपण? स्नेहलवहिनी बोलते मेहंदी काढूया. तेवढंच आता बाकी आहे बस. गौरीला सजवता सजवता आणि आमच्या गप्पा गजाली करता करता कसा वेळ निघून गेला कळलंच नाही. बघतो तर काय घड्याळात 3 सव्वा 3 वाजलेले आणि निर्भय मम्मी आजी सगळे झोपले. मग काय नंतर लक्षात आलं आम्हाला सकाळी उठून पूजन पण करायचं. आता ए बापरे नको, फेकाफेकीची नको चाले. आता आम्ही निघालोय गौरी आणायला. गौरीचं आगमन होत आहे. तर तुम्ही पण आमच्या सोबत चला. हे प्राजक्ता चला लवकर. वाजले किती? एवढा वेळ कोण लावता? दम द्यायला लागतो तर बाहेर येते. कुठे चालली? चलो भाई गौरी लाने को. चला गौरी चला चल. मजा वाटते त्याला. नाही त्याला एकट्याला वाजवायचंय. गौरीला घरी आणलं आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गौरी आता फोटो सेशन साठी उभ्या आहेत इथे. यांचं चालू आहे. हाय गाईज, मी कशी दिसते मला सांगा प्लीज. छानच दिसतेस, छानच दिसतेस. आमची सगळ्या छान दिसतायत. वहिनी छान दिसते ॲज युजल. थँक्यू. ही रोज मला हेच सांगते. मला असं जरा काय बोललं तर थँक्यू 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 बोलू. काय नाही बोलत नाही. मी हेही सांगितले थँक्यू नाही बोलायचं तरी ती बोलते. आता काय करणार. ऐकत नाही. उशाची तयारी चालू आहे. असं सुपाच्या मध्यभागी पुढे आणि इथे मागे असं स्वस्तिक काढायचं आहे आणि बाजूने
हे धागा, हा जो धागा आहे हा रीळ गुंडाळायची म्हणजे ते पण काकीच सांगतायत सगळं, आम्हाला तर माहिती नाही जे काय. आणि अशा प्रकारे गौरीसाठी रेडी झालेली आहे आणि काकी सायलीची तयारी करते आणि सासूबाई सुद्धा रेडी झालेल्या आहेत. वॉचमॅन सासूबाई आमच्या सुपरवायझर रेडी झालेले आहेत. हे असे औषधाचे सूप, 5 सूप असे बनवलेले आहेत आणि हे सगळं काकींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेलं आहे. जसं काकींनी एक एक छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या तसं तसं केलेलं आहे. बघू झेपतंय का? झेपलं. आता 5 वेळा गौरीच्या इथे असं टेकव, पुन्हा खाली. गौरी माते की या आमच्या मोठ्या जाऊबाई, आमच्या स्नेहल वहिनी. इकडे बघ, इकडे बघ. हा हस हस. फोटो पण येतोय. स्टडी स्टडी गो स्टार्ट. काय घ्यायचंय काय सांग त्यांना. पण तू पण घे, बायकोचं नाव समजा नको. तिला सांग. तुला सांगतो आम्ही. आम्ही घेईन. ठीक आहे, ती आहे हुशार. ही हुशार नाही. अरे गपचूप बस तू आधी. तू कशामध्ये बोलायला आला? मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेर. गौरी पूजनाच्या दिवशी सौरभरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. आता नवीनच आले म्हणून. हिमालय शिखरावर बर्फाच्या राशी, सुमितचं नाव घेते हौशाच्या दिवशी. भगवे आमचे रक्त, मराठा आमची जात, भगवे आमचे रक्त. सायलीचे नाव घेतो मी, शिवरायांचा भक्त. गणपती बाप्पा. आणि जेवून वगैरे झाल्यानंतर आम्ही ड्रोन फ्लाय केला, तेही पूर्ण कुटुंबासोबत. आणि काय सुंदर नजारा दिसतोय. आता आम्ही चाललो आहे आमच्या केदारलिंग वाकोबा मंदिरात. आणि हे आपलं कुलदैवत आहे ना सौरभ? हो, ग्रामदैवत. हे आमचं कुलदैवत, ग्रामदैवत. आणि खूप सुंदर मंदिर आहे. मी पहिल्यांदाच इथे आलेली तेव्हा खूप आवडलेलं मला हे मंदिर. आता दुसऱ्यांदा आले मी इथे ओसा घेऊन. हे आहे मंदिर. सौरभने नारळ दाखवला, पाया वगैरे पडलाय. आम्ही हिला आता आमच्या कणकवलीत या सगळं सामान घेतलं. काय काय ता फळा विळा असं सगळं काय काय घेतलं. आणि आता चाललंय मायराक. नेहमी असं इथे यायची, कणकवलीतच उतरायची मी. यावेळेला पहिले लांजा मग कणकवली. आता पहिले लांजा मग कणकवली असं काहीसं झालंय आता. आणि नेहमी तर उत्सुक असायची मी खूप की गावी चालले गावी चालले गावी चालले. पण आता जास्त आनंद आहे की मी माहेरी चालले.
लग्नानंतर कळतं की माहेरी जाण्याचं सुख काय असतं, आनंद काय असतो. कसं चालू आहे माझं, कधी पोचते असं झालंय मी. बघू पोचेल लवकरच. काकांनी 150 रुपये हार सांगितलेला आणि मी पण त्यांना जरा सांगले 100 राखलेला, तर काकांनी 100 रुपये दिले नाही. थँक्यू काका. काकांचं लक्ष आहे. थँक्यू काका. चला कणकवली. काय बोलतो बोल. आय लव्ह लांजा. आय लव्ह कणकवली. आय लव्ह मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. आय लव्ह मुंबई कणकवली लांजा मुंबई पुणे सगळं. आय लव्ह मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचे रस्ते. आय लव्ह सौरभ. आय लव्ह आता कॉपी डोंट कॉपी मी. खड्ड्यातले रस्ते, रस्त्यातले खड्डे. लव लव. आहे आमचं कणकवली बेस्ट. बेस्ट आहे कणकवली बेस्ट. आता मी दुसऱ्यांदा चाललोय असं बघायला गेलं तर, स्वतः गाडी चालवून. म्हणजे लग्नाआधी एकदा गपचूप गेलेलो, गणपतीच्या आधीच. नाही दिवाळीत दिवाळीत, हा. देव दिवाळी होती. देव दिवाळीला मी आलेली गावी आणि अचानक असा प्लॅन झालेला की जायचंय म्हणून कुठेतरी. आणि लग्नाच्या आधी म्हटल्यावर ते खूप दिवस झालेले, तर आम्हाला सौरभला राहत नव्हतं, तर तो आला. आणि मग आम्ही रत्नागिरी, गणपतीपुळे, असे कुठे कुठे गेलेलो. तारकर्ली बीच, किल्ला, रामेश्वरम मंदिर, असं बरंच काय 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 फिरलेलो. बरोबर ना. सासरवाडीला चाललंय. सासरवाडीला जाईन, तू रोटी खाईन, गुबगुबीत होईन. अरे नको नको नको, गुबगुबीत आधीच आहेस तू. सासरवाडीला जाईन, तेल तूप खाईन, वडेपाव खाईन. वडे असणार आज. वडे आणि काळ्या वाटण्याचं सांबार. आले मी आता घरी. हे आमचं घर. बापरे. बसलेत सगळे, आजोबा बसलेत. आली आमची काकी आली, आई आली. आता गणपतीला एक ठेव आणि तुळशीला इकडे घाल. हा चालेल. आता परत तिकडे आजोबांना माझी दात आणि नात जावं औषध घेऊन येईल असं मायरा का सुखी राहा दे उभे तरी. आमची नवरी बघ. चला हे निघाले आता. निघवत नाही पण झालं लागलं. आमची गौरी माहेरची. चला बाय बाय. हा सुखी राहा. बाय. काय चला. अरे चल. चला आई.